स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये सगळ्यात मोठी जी मुवमेंट उभी राहिली होती 2-3 म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर, आणि खरं तर देश पातळीवरही त्याची आपण मोठा इम्पॅक्ट होताना बघितला. दलित पॅन्थर उभं राहिलं. स्वातंत्र्याला 25 वर्ष पूर्ण झाली तेव्हा दलित पॅन्थर 25 वर्ष काय आपण त्याला काय म्हणतो सिल्वर जुबली काय म्हणतात ते स्वातंत्र्याची रौप्य महोत्सव सुरू असताना तो एक मोठी चळवळ काउंटर उभी करण्यात आली. 2च वर्षात आय थिंक व्हेरी शॉर्ट लिव्ह. बरोबर. आता आपण 75 अमृत काळमध्ये आहोत, 75 वर्ष सुरू आहे, पण 50 वर्षापूर्वी अशी एक चळवळ झाली होती. अनेकांना आज बघूनही किंवा विचार करूनही आश्चर्य वाटतं. ती फार पब्लिक नॅरेटिव्हमध्ये आली नाही किंवा त्याच्याकडे फार बहुजन मुलं आकृष्ट झाले. त्याच्याकडे फक्त दलित आणि बौद्ध मुलंच त्यांच्यासोबत होते. अर्थात विचार होता मोठा जणांचा, पण तिथे जाऊ शकले नाही. उलट बहुजन आयडिओलॉजीला किंवा ओबीसींना काउंटर करणारे किंवा त्यांच्याबद्दल त्यांचा संघर्ष तिथे आपल्याला मोठा बघायला मिळाला. का टिकू शकली नाही पॅन्थर आज 50 वर्षानंतर विचार करताना वाटतं? काय झालं माहिती आहे का की भारताच्या जे नॅशनलिस्टिक जो काँग्रेसचा काळ होता आणि त्याच्यामध्ये काय झालं, काँग्रेसचा काळ जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण युजली आपण काय करतो, आपण एक चुकीच्या दृष्टिकोनातून काँग्रेसला पाहतो. फक्त नेहरू, फक्त गांधी फॅमिली असं नाही. बाबासाहेबांच्या चळवळीमुळं काँग्रेसच्या नंतर बहुतेक भारताच्या ठिकाणी जी चळवळ पॉलिटिकली जिवंत होती ती बाबासाहेबांची होती, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन. आता तो थ्रेट होता कारण बाबासाहेबांना ते असिम्युलेट करू शकले नाही. हालाकी त्यांनी बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये अध्यक्ष म्हणून काम केलं, त्याच्यानंतर ते मंत्री होते, तरी देखील बाबासाहेबांना ते असिम्युलेट करू शकले नाही. ते काँग्रेसचं म्हणजे विशेष करून त्या काळातील लिडरचं सगळ्यात मोठं अपयश होतं. कारण जर ते अप्रोप्रिएट करू शकले असेल त्यांना अडचण होती. मग ते काउंटर करण्यासाठी आपल्याकडे मग नेहरूंनी काय केलं की प्रत्येक ठिकाणचा जो काही जमीनदार वर्ग होता त्याला जिवंत केला आणि त्याला काँग्रेसी करून टाकला आणि त्याचा जो इतिहास आपल्याकडे दिसतो. मग जेव्हा राज्य करणारा दिल्लीतच नाही तर राज्य करणारा तुमच्या गावातलाच एक तुमचा खासदार किंवा आमदार आहे किंवा लोकल प्रतिनिधी आहे, मग तो असेल तर मग ॲट्रॉसिटीजच्या ज्या घटना होत होत्या, मग एला पेरुयमची जी कमिटी होती त्यांनी जो काही अहवाल दिला 25च्या नंतर आणि त्यानंतर दलित पॅन्थर झालं. दलित पॅन्थरच्या सोबत सोशलिस्ट मुवमेंट होती. बरोबर. युक्रांद किंवा त्या काळातले मातब्बर नेते सोशलिस्ट चळवळीचे, आणि हे बहुतेक ब्राह्मण होते, सगळे नाही, बहुतेक होते डाव्यामध्ये आणि रॅडिकल म्हणजे विरोध करणारे, सांस्कृतिक लढा देऊ. आणि मग त्यांनी त्यांच्या सोशलिस्ट चळवळीतून मग ते सामना आपला साने गुरुजींचं जे काम त्यांची जी राष्ट्रसेवा दल, त्या राष्ट्रसेवा दलाचे मग जे काय त्यांचे व्हॉलेंटियर होते त्या काळात एकदम प्रॉमिनंट होते आणि त्यांनी मग जिकरीनं याच्यामध्ये मेहनत घेऊन दोघांनी काम केलं. मग कम्युनिस्ट त्याच्यात, कारण एजेंडा सारखा होता की न्यायाच्या अन्यायाच्या विरुद्ध लढायचा. बरोबर. मग याच्यामुळं काय झालं की अनेक जातीचे लोक, म्हणजे खूप इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट आहे. एक दलित पॅन्थरचा एक विरोध होतोय, विस्फोट होतोय या डेमोक्रेसीच्या संकल्पनेला, म्हणून ते तयार झाले. आता ती लोक तयार झाली, मग त्याच्यामध्ये एक कॉमन युनिफाईड एजेंडा तयार झाला. आता जेव्हा बौद्धांचा एक त्यांना संधी भेटली काय हे करायची, बाबासाहेब त्यांच्यासाठी एक मोठा आकर्षक आणि एक महत्वाचं त्यांच्याकडे एक वैचारिक अस्त्र होतं. मग त्यांनी बाबासाहेबांचे विचारात दिले. मग आता बाबासाहेबांचे विचार आपल्याला अर्धे घेता येत नाही, पण त्याच्यामध्ये काय झालं की त्या काळामध्ये म्हणजे मुंबईच्या पर्यंतच बंदिस्त असलेली एक पार्टी प्रबोधनकारांच्या विचारातून आधी तयार झाली, त्यानंतर ते वेगळ्या ठिकाणी गेले. मग तामिळ विरोध मग किंवा तेलुगू विरोध सुरू झाला त्यांचा. मुंबई स्थित होती. शिवसेनेला फेमस करण्यामागं त्यांचा विरोध दलित पॅन्थरचा एवढंच कारण ते मुंबई या प्रांताच्या बाहेर नव्हते, ते तिकडे राजकारण सांगितलं. जे नंतर लोक शिवसेनेत किंवा काँग्रेस किंवा अनेक पार्टीत गेले ते आधी कम्युनिस्ट नेते होते, म्हणजे मराठवाड्याच्या ठिकाणी कम्युनिस्टांची मोठी चळवळ होती. मग त्यानंतर त्यांनी ते ॲसिम्युलेट केलं. मग इथं काय झालं आपल्याला दिसतं की दलित पॅन्थर किंवा शिवसेना हे मुंबई बहुतेक, पण दलित पॅन्थरचा जो स्कोप होता बाबासाहेबांच्या चळवळीमुळं तो तिकडे उपलब्ध होता. कारण रेडीमेड बाबासाहेब चळवळ मराठवाडा असेल, विदर्भ असेल अनेक ठिकाणी होती, त्याच्यामुळे तिथे ॲट्रॉसिटी झाल्या की तिथे विरोध व्हायचा, त्याचा विरोध करायचा. म्हणून खूप लोकांना वाटतं की शिवसेनेचं ऑफिशियल सिम्बॉल वाघ आहे. शिवसेनेचं ऑफिशियल सिम्बॉल खूप लोकांना वाटायचं की बा ते वाघाचं जे चेहरा आहे ते नाही ना, आपल्याला आता ते सुप्रीम कोर्टाच्या याच्यात आपलं दिसलं.
तर त्या काळामध्ये मुंबई स्थित 2 महत्वाची घटकं होती, शिवसेना आणि पॅन्थर. म्हणजे आपल्या पद्धतीनं काँग्रेस होती. काँग्रेस ही प्रिडॉमिनंट फोर्स होती आणि विरोध होता काँग्रेसचा. तो करत असताना इथला जो बहुजन समाजाचा व्यक्ती होता त्याला तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांमध्ये अचानक संविधानिक अधिकाराची जाणीव झाली. त्याला कसं स्वीकारेल तो म्हणेल बघ तू तर माझ्या हाताखाली काम करणार आहे. मग दलित पॅन्थरने त्याला एक मार्ग दिला, तो मला विरोध करा, आपल्याला संविधानाने दिलेला, बाबासाहेबांनी दिलेला आहे. तो करत असताना मग आपल्याला दिसतो की मुंबईपुरती मर्यादित असलेले किंवा काही ठिकाणी आणखीन 1-2 जिल्हे सोडले, अचानक तो महाराष्ट्राभर पसरतो. आणि शिवसेनेचं ऑफिशियल सिम्बल खूप लोकांना काय वाटतं, वाघाचा चेहरा आहे. तो वाघाचा चेहरा कुठून आला? तो दलित पॅन्थरच्या विरोधात असलेला तो वाघ आहे. त्या प्रकारात त्यांची ती राईज झालेली आहे. आणि मग शिवसेनाच नव्हती, त्याच्यानंतर आणि अनेक गुट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. आणि हे खूप दुर्दैव आहे. जेव्हा डावे मुवमेंटवाले लोक आणि दलित पॅन्थर आणि बाकीचे आंबेडकराईट, बुद्धिस्ट याच्या एका प्रकारे काही काळापुरतं काय असे ना, तिथं आपल्याला त्यांचं एक संयुक्त त्यांचे विचार दिसले. ऑफकोर्स त्याच्यानंतरचा काळ बदलत गेला, कारण अनेक राजकीय मतभेद, वैचारिक मतभेद लोकांमध्ये झाले. त्या काळात काय होतं की आपण म्हणजे बहुतेक आज 50 वर्ष झालीत जे इलेक्शन बॉयकॉट केलं लोकसभेचं. मग वरळीमध्ये त्या खूप वरळीच्या दंगली झाल्या, 2 महिन्या त्या दंगली चालल्या. म्हणजे किती मोठा 2 टप्प्यात झाली दंगल आपण म्हणू शकतो. यस. आणि त्याच्यामध्ये मग गोळी मारणारा जो तिथला अधिकारी, कदम, बाकीचे लोक. आता तिथं काय होतं की अचानक कास्ट कॉन्शियसनेस कसा जिवंत आहे बघा. आपण जरी काही म्हटलं की जात जी आहे की बाबा तुम्हीच काढता आम्हीच काढता, तसं नाही. तो जिवंत येतो, तो एकदम असा कारण शोधत असतो. तर जेव्हा दलित पॅन्थरमुळं हे जो जागर झाला, त्याचा विरोध करायचा तर ॲव्हेन्यू उपलब्ध नाही. काँग्रेस करत असेल तर काँग्रेसचा एक सेट एजेंडा आहे. तर त्या सेट एजेंडामध्ये हे तुम्हाला घेता येत नाही, कारण महत्वाचे मोठे नेते तिथं केंद्रामध्ये दलित समाजाचे. तर मग लोकल लेवलला एक प्रकारे मसल देण्यासाठी काही ओबीसी जातींना मग त्याच्यामध्ये एक आधार दिसला. आता ओबीसी जातीचं कसं आहे माहिती आहे का, सिंग्युलर मेजॉरिटी नाही आहे, त्याच्यामुळं डिपेंडेंट रिलेशनशिप राहावं लागते. बरोबर. आणि ह्याच्यामुळं काय झालं, ते लार्जर हिंदू आयडेंटिटीकडे बघतात. आणि ही हिंदू आयडेंटिटी इथला जो कायस्थ जातीचा CKP जे आहेत त्यांना ती सहज भेटली. प्रबोधनकारांना जर तुम्ही विचारलं स्वतःला या प्रकारची हिंदू म्हणून घेणार का, तर त्यांनी तर ते खंडोबा वगैरेवर सगळं त्यांनी लिहिलं, धर्माची देवळे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे ब्राह्मणांचं कसं, म्हणजे त्यांचे शब्द आहेत की कसा माज असतो याच्यामध्ये हे केलं. पण मग मायनॉरिटी कास्टला जर एक मेजॉरिटी विषय द्यायचा असेल तर हिंदू ओळख एक सहज निर्माण झाली. मग अचानक साहजिकच आहे की जो माझ्या हाताखाली काम करणारी व्यक्ती गावामध्ये होती किंवा माझ्या इथं स्टाफ खाली होता, आज तो अरे अधिकाराच्या संविधानाच्या गोष्टी करायला कसं काय बाबा, संविधान वगैरे आमच्यासाठी ठीक आहे, इंग्रज गेले, बाकीच्या लोकांसाठी काय. मग त्याचा विरोध करत असताच्या प्रक्रियेमध्ये शिवसेना मुंबई किंवा 1-2 ठिकाणं सोडून मर्यादित असलेला पक्ष महाराष्ट्रभर पसरला. दलित पॅन्थरचा विरोध करत करत कधी त्यांचा बेस वाढत गेला. आणि तो बेस वाढत असताना त्यांनी मग सिम्बॉलिक त्यांची घ्यायला लागली. कारण तुम्ही बघा, वैचारिक चळवळीमध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भारतामध्ये 2 चळवळी सांस्कृतिक चळवळीला धरून चालतात. एक आहे कम्युनिस्ट आणि एक आहे दलितांची चळवळ. त्याच्यामध्ये थिएटर दिसेल, बाकीच्या गोष्टी दिसेल, बाकीच्या गोष्टी दिसतील. या सगळ्याचा त्याच्यात बाकीच्या ठिकाणी हे उपलब्धता नाही आहे. म्हणून काय झालं की मग शिवसेनेला पॅन्थरचा विरोध करायचा, तर पॅन्थर सिम्बॉलिक आहे आणि खतरनाक पॅन्थर आहे, तो मारणार आहे. आणि पॅन्थरची ताकद अशी असते, पॅन्थर हा जानवर जो आहे ना, हा खूप इंटरेस्टिंग आहे. हा एकटाच असतो, तुमच्यापेक्षा घेणं नाही. शिकार करायची तेव्हा येतो, आपली शिकार करतो आणि चुपचाप वर जातो. पण जर त्याला डवचलं तर पॅन्थरचा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघा, तो मगर जी असते, पाण्यातली भाषा असते, तो पाण्यातल्या मगरेतला मारून बाहेर काढतो. एवढा ताकदवर आहे. आता विरोध करायचा म्हणून शिवसेनेने स्वतःला एक रागीट असा एक वाघ दिला. आता खूप लोकांना वाटायचं अरे वाघ म्हणजे शिवसेना, अरे नाही, त्याचं आपल्याला आता ते सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये चिन्हावर दिसलं.
पण आता राजकारण बदलत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.